मेहता का उल्टा चश्मा। डोळे उघड टप्पू. गणपती बाप्पा, तुम्ही काय हे स्वप्न नाही आहे ना? नाही, मी गणपती आहे. गणपती बाप्पा, प्लीज आम्हाला मदत करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. योग्य मार्ग सद्भावनेचा मार्ग आहे, सेवेचा मार्ग आहे. या मार्गावर दिखाव्यासाठी, अंधानुकरणासाठी आणि धनाच्या व्यवसायासाठी कोणते स्थान नसते. माझी मूर्ती भोळ्या शंकराच्या पुत्राची मूर्ती बनवणाऱ्या कलाकाराजवळ त्याच्या स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठीही धन नाही. तू माझ्यावर जे कच्चे तांदूळ चढवलेस ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या आईची तब्येत खराब आहे. त्याच्या जवळ उपचार करण्यासाठी धन नाही. या धनाने कोणाचं तरी घर वाचू शकतं, कोणाला तरी अन्न मिळू शकतं, कोणाचं तरी लग्न होऊ शकतं. गणपती बाप्पा, मला तुमचं म्हणणं समजलंय. प्लीज तुम्ही आम्हाला क्षमा करा. तुला जो पश्चाताप झाला तोच तुझा धडा आहे टप्पू. तू माझ्यासाठी सुंदर डेकोरेशन बनवण्यात धनाची नासाडी केलीस. फक्त एक दिवा पेटवला असतास तरीही मी प्रसन्न झालो असतो. तू माझ्यावर सोन्याची आभूषणं चढव किंवा फुलांचा हार, मी कधीही दोघात अंतर नाही करत. माझ्या नावावर जोर जोरात संगीत वाजतं आणि ध्वनी प्रदूषण होतं. यात सगळ्यात जास्त दुःख मला होतो. मी तर श्रद्धेचा भुकेला आहे टप्पू. जो कोणी खऱ्या श्रद्धेने माझं स्मरण करतो तो मला प्रिय आहे. बघ, तू खऱ्या मनाने माझं स्मरण केलंस आणि मला तुझ्या समक्ष यावं लागलं. फक्त एवढं लक्षात ठेव की अभिमान आणि स्वार्थी भावनेला दूर ठेवून जर तू इतर मनुष्याची मदत केलीस तर तुझी मदत करायला, तुझे विघ्न हरायला आणि रिद्धी सिद्धीची वर्षा करायला मी सदैव तुझ्या सोबत उभा राहीन. मला समजलं गणपती बाप्पा.
फ्रेंड्स 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 उठा फ्रेंड्स. काय झालं? फ्रेंड्स, आपण जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन करत होतो तेव्हा मला गणपती बाप्पा स्वतः दिसले. हो, आणि गणपती बाप्पा स्वतः माझ्याशी बोलले. त्यांनी मला त्यांचं म्हणणं समजावून माझे डोळे उघडले. फ्रेंड्स, या गणेशोत्सवाचा सर्वात मोठा आशीर्वाद गणपती बाप्पाने आपल्याला दिला आहे. पण टप्पू, आता 1 वाजता धनराज सर येतील तेव्हा त्यांना काय सांगायचं? होय टप्पू, आपण त्यांचे पैसे परत कसे करायचे? आता आपण काय करायचं? आता जे काही करायचंय ते गणपती बाप्पाच करतील. सगळं त्यांच्यावर सोडूया. बघूया जेव्हा धनराज सर येतील तेव्हा गणपती बाप्पा काय करतात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो ग बाई, हो छान वाटतं ना? होय होय. अरे वा वा, सगळे चालत नाही. अरे वा. हो, 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 सगळे. या या. अरे बापूजी. अरे ऐका 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 टपूसेना, अरे आरतीची वेळ झाली आहे, विसर्जन पण करायचंय आणि नंतर दानपेटी सुद्धा उघडायची आहे ना. अरे हो भाऊ, दानपेटी उघडली तरच भिडे गुरुजींना कळणार आहे ना की त्यांना टेन्शन मुक्त राहायचंय की टेन्शन युक्तच राहायचंय. दानपेटी उघडून काय करणार, ती तर रिकामी आहे. काय? काय बोलतोय? गोगीच्या म्हणण्याचा अर्थ आहे की दानपेटीमध्ये फक्त पैसेच आहेत. लोकांची भाव, भक्ती आणि प्रार्थना तर बाप्पा सोबत घेऊन जातील ना. हो 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 ओ, हो 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 जेठालाल, हे तर फार भारी भारी बोलायला लागलेत. अरे भाऊ, यांच्या शिक्षक कोण आहे? हा? टप्पू, धनराज सर. काय टप्पूसे ना, मी लेट तर नाही झालो ना? नाही सर. कसे आहात तुम्ही? ते कसं वगैरे सोडा, आधी सांगा की माझे पैसे तयार आहेत की नाही. सर, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आधी तुम्ही दर्शन तरी घ्या ना. हो सर. चला ठीक आहे, मी असं ऐकलं की गणपती आशीर्वाद देतात. आज मी सुद्धा दर्शन करून आशीर्वाद तर घेतोच, पण माझे पैसे सुद्धा रेडी ठेवा. हा 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 सर. अब्दुल भाऊ, बहुतेक यांनी यांच्याकडूनच पैसे घेतलेत. तुम्ही टेन्शन नका अरे पण घेऊ, ते सगळं वेळेत केव्हापासून तिथेच होईल. थांबलेत. अरे बाबा टपूसेना, चला आरतीची वेळ होते. अच्छा, ऐका ऐका, हे सर फार लांबून गणपती बाप्पांचं दर्शन करायला आलेत. यांचं दर्शन करून झालं की आपण आरती सुरू करूया. ओके? हे विघ्नहर्ता, आम्ही वचन देतो की आम्ही कधी दिखावा करणार नाही. आम्हाला मदत करा. आम्हाला या संकटातून बाहेर काढा बाप्पा, प्लीज. बाप्पा, आम्हाला नाही माहित आता काय होईल. बाप्पा, आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. हे गणपती बाप्पा, आता सगळं काही तुमच्याच हातात आहे. बाप्पा, आम्ही आमच्या सगळ्या चुकांसाठी तुमची माफी मागतो. हे विघ्नहर्ता, आता आम्ही सगळं तुमच्यावर सोडतो. आता तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढा. हे लंबोदर, हे विनायक, टप्पू सेनेची मदत कर. या अल्लाह, टप्पू सेनाकडून काही चूक झाली असेल तर त्यांच्या वतीने मी माफी मागतो. त्यांना माफ करा.
हॅलो. काय काय म्हणताय काय? खरंच? कसं काय? अरे ही तर खूपच चांगली बातमी आहे. अरे बाकी काही नाही, गणपती बाप्पाचा चमत्कार आहे. इथे मी प्रार्थना केली आणि माझी कटकट सुद्धा मिटली. तू फोन ठेव, मी आता आलो लगेच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सर काय झालं? अरे टप्पू, या गणपती बाप्पाने तर कमालच केली. चमत्कार केला, चमत्कार. 15 वर्षांपासून माझ्या जमिनीची केस चालू होती, ती आज गणपती बाप्पाने क्लिअर करून टाकली. मला तब्बल 5 करोडचा फायदा झालाय. 5 करोडचा. गणपती बाप्पा. टप्पू सेना, मी तुम्हा सगळ्यांचा खरंच खूप आभारी आहे. तुम्ही लोकांनी इतकं मोठं आयोजन केलं आणि तुमच्यामुळेच मी इथे आलो आणि त्यामुळे मला किती मोठा फायदा झाला. थँक्यू सर. पण सर तुमचे पैसे. अरे त्यांना माझ्याकडून दान दिलं असं समजा. मला यांच्याचमुळे 5 करोडचा फायदा झालाय. तर काय मी 50,000 ही चढवू शकत नाही? बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ऐका ऐका, आता तुम्ही सगळे आरतीला येऊ शकता. या या ना. अरे वा, मस्त झाली. हा बापू. अरे ऐका 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 टप्पू सेना, आता आरती सुद्धा झाली आहे, तर दानपेटी उघडायची का? हा हा उघडा ना. ही घ्या चावी. ठीक आहे. अरे वा. हा, उघड उघड, लवकर उघड. उघड उघड. होय, होय. बोला गणपती बाप्पा. अरे वा, भाविकांनी भरभरून हातांनी दान केलंय. हे बघितलं का तुम्ही? बघितलं? बोला गणपती बाप्पा. काय भिडे भाऊ, आता झाली शांती? हो हो, झाली झाली. चला टप्पू सेना, पैसे काढूया. हा हा हो चला चला चला. टप्पू, हे सगळे पैसे परत कसे आले? हो. पैसे तर इथेच होते, फक्त आपल्याला दिसलं नाहीत. म्हणजे हे माझं आणि गणपती बाप्पाचं सिक्रेट आहे, नंतर सांगतो. हे घ्या भिडे अंकल. आहा, वाह. बोला गणपती बाप्पा. भाई भिडे, हे बघून असं वाटतंय की या वर्षीचे उरलेले सगळे सण आणि पुढच्या वर्षीच्याही सगळ्या सणांच्या खर्चाची सोय झाली. हा हो हो, अगदी अगदी अगदी. शाबास टप्पू सेना, कमाल केली तुम्ही, खरंच Thank कमाल you. केली. थँक्यू भिडे अंकल. अरे भिडे अंकल, आम्हाला तुम्हाला एक वचन द्यायचं आहे.
कसलं वचन? आज नंतरची सगळी आयोजनं तुम्ही आम्हाला जे बजेट द्याल आम्ही त्यातच करू. खूपच छान. जास्त बजेटचा हट्ट करणारच नाही. वा वा वा, शाबास शाबास. डेकोरेशनवर पैसे खर्च करण्याऐवजी आम्ही ते पैसे कुणा गरजूंना दिले तर गणपती बाप्पा जास्त खुश होतील हे आम्हाला समजलंय. वा वा, एकदम छान. घडायची कृपा छे की आपली पोरं इतकी समजूतदार आहेत. बस देवाचा आशीर्वाद. ओ हो, काय शिक्षक पाहिलत का? मुलगा मुलगी शिकला शिकली, प्रगती झाली. अरे जेठालाल, मग असं म्हण की मुलं शिकली, प्रगती झाली. हा. हा हा. हो. बोला गणपती बाप्पा. चला चला, विसर्जनाची वेळ झाली आहे. चला विसर्जनाला जाऊया. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा बल्ले बल्ले. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हो मेहता साहेब, आता एखादा तास आराम करूयात, मग रात्री जेवण केल्यावर अब्दुलच्या दुकानात भेटूयात सोडा प्यायला. हो, ओके ओके मेहता साहेब. अरे दया, एक कप चहा तरी आण. अरे आज काय झालंय तरी काय तुम्हाला? काय? अरे विसर्जन करून आलोय, त्यानंतर किती वेळा तुम्ही तुमच्या पोटात चहा विसर्जित केलाय माहिती आहे का तुम्हाला? 2 तासात तुम्ही 4 वेळा चहा घटा घटा पिऊन नुसता गटकलाय. हो मग अरे काय तर, माझी आई नेहमी म्हणते की जास्त चहा शरीरासाठी नुकसानकारक असते आणि तुम्ही आहात जेव्हा पण घरी असता ना तेव्हा दया छान, दया छान, दया छान असं बोलून चहावर चहा नुसती कटाकट पितच असता. मी हे चहावर चहा ढोसत राहतो, त्याचं खरं कारण तू आहेस. हं, मी काही समजले नाही. ठीक आहे, मग समजावतो. जरूर. दया, मी जो एवढा चहा पितो त्याचं कारण तूच आहेस. हो हो, तूच आहेस. माझ्या चहाचं कारण फक्त तूच आहेस. हो हो हो. नाही समजले, मी नाही समजले. तुमच्या चहाचं कारण मी नाही समजले. अरे ज्याची बायको आपल्या नरम नरम हातांनी दररोज टेस्टी टेस्टी गरमागरम सुगरणी सारखं जेवण बनवत असेल आई, आणि ज्याच्या बायको चहाचं मिठाचं पाणीही साखरेसारखं गोड लागत असेल आई, तिच्या हातचं चहा पिणं आई म्हणजे प्रत्येक क्षणी आनंद, उत्सव आणि नवरात्र आहे आई. नाही, अजूनही मला काही समजलं नाही. ठीक आहे, मग आता मी
विस्ताराने समजावतो. दया, आज तुझ्या समोर मी माझ्या जीवनातलं रहस्य उघड करतोच. रहस्य? दया, हं? खरं तर चहा पिणं तर एक बहाणं आहे. खरं सांगायचं तर तुला सारखं बघण्यासाठी, तुला सारखं भेटण्यासाठी मी चहा पिण्याचा बहाणा करतो. जर तुला बघण्याच्या बहाण्याने मी सारखं चहा पिणं हे गुन्हा असेल, तर हा गुन्हा मी करत राहीन, करत राहीन, करत राहीन. यामुळे जर माझी तब्येत बिघडली तर बिघडू दे, पण मी तुझ्या हातचा चहा पीत राहीन, पीत राहीन, पीतच राहीन. दया, हो माझा फिल्मी बाबू, तुम्ही तर असं म्हणताय जसं की मी घरात असते आणि तुम्हाला भेटतच नाही. हो मग तूच सांग ना, कधी भेटतेस? मी जेव्हा पण घरी असतो तेव्हा तू घरकामात किती बिझी असतेस, माझ्या समोर येतच नाहीस. म्हणून 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 तुला सारखं सारखं भेटण्यासाठी, तुला डोळे भरून बघण्यासाठी मी सारखं तुझ्याजवळ चहा मागतो. म्हणजे तू सारखं सारखं चहा घेऊन माझ्या समोर येत राहावस आणि मी तुला डोळे भरून बघत राहावं, बघत राहावं, बघत राहावं, बघत राहावं. आता समजलं माझी राणी? समजले माझा चहा राजा. चहा राजा. मम्मी पप्पा, दया, चहा आण. हा आणते टप्पू बाळा. मम्मी पप्पा, पप्पा मम्मी कुठे आहे? हा, हा, मम्मी. बोल बाळा. अरे काय झालं काय? तुम्ही सगळे इतके खुश का वाटताय? अहो पप्पा, गणेशोत्सवाची आमची मेहनत सफल झाली आहे म्हणून आम्ही खुश आहोत. खरंच बाळांनो, मानावंच लागेल. या वेळचा गणेशोत्सव एकदम वेगळा होता. हो हो बापूजी, एकदम वेगळा हो होता. आजोबा, यावेळी गणपतीच्या कृपेने आम्ही जसं तसं ठरवलं ते सगळं तसं तसं झालं. आणि गणपती बाप्पाचं दर्शन करायला येणारे सगळे एकदम खुश होऊन परत गेले. हो गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. खरंच टप्पू सेना, गणपती उत्सवाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची पाठ थोपण्याची आणि टाळ्या वाजवण्याची इच्छा होत आहे, हो ना बापूजी? हा, यावेळी टप्पू सेनेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की टप्पू सेना नंबर 1 आहे. वा वा बेटा. गणेशोत्सवामध्ये सगळ्या सोसायटी मेंबर्सनी आमच्यावर जो काही विश्वास ठेवला आणि आम्हाला आयोजन करण्याची पूर्ण सूट दिली, त्यासाठीच टप्पू सेना तुम्हा सगळ्या सोसायटी मेंबर्सना रिटर्न गिफ्ट देणार आहे. रिटर्न गिफ्ट. हो. अरे वा, हो, विचार चांगला आहे. पण काय भेट मध्ये काय देणार आहात तुम्ही लोक? सोनू दे. हे घ्या. गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं. वा. हो 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 हो, चांदीचं नाणं. यात गणपती बाप्पा सोबत आई सरस्वती आणि आई लक्ष्मी सुद्धा आहे. चांदीचं नाणं टप्पू. आपल्या सोसायटीला बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड मिळाला आहे ना, म्हणून आम्ही विचार केला की गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांनाच चांदीचं नाणं द्यावं. सगळ्या सोसायटीला? अरे वा वा टप्पू सेना, वा. खूपच सुंदर रिटर्न गिफ्ट देताय तुम्ही सगळ्यांना. जीवनातील सगळ्या आस्थांचं प्रतीक आहे हे नाणं, ज्यामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीच्या आशीर्वादाबरोबरच सद्बुद्धीचे दाता आणि विघ्नहर्त्याची कृपा सुद्धा झळकते. बस, गणपती बाप्पाकडे माझी हीच प्रार्थना आहे की आमच्या या गोकुळधाम सोसायटीला आणि पूर्ण जगाला सदैव सुखात ठेव. बरोबर बरोबर बापूजी. चला चला फ्रेंड्स, भिडे अंकलच्या घरी. चला चला. बाय बाबा, बाय. चला. बापूजी, तुम्ही चहा घेणार? मी टपूच्या बाबांसाठी बनवणारच आहे. हो हो हो, बनव बनव. ह्यावेळी चहा. जेठ्या,
हे या वेळेला चहा कोण पित? अरे आता थोड्या वेळापूर्वीच तर तुम्ही म्हणालात दया चहा आण. आणि मी तुम्हाला म्हंटल देखील की टपूचे बाबा 2 तासात तुम्ही 4 कप चहा प्यायला देखील. 4 कप चहा. 4 कप चहा. हे दया दया उघड. हे लबाड. हा अगं माधवी लवकर आण बटाटे वडे. किती वेळ. या बटाटे वड्यांमुळे माझी भूक आणखीनच चाळवत चालली आहे. माधवी. आले आले जरा धीर धरा घ्या खा. वा 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 वा. आह. अहो माधवी जेव्हाही तुझ्या हातचे बटाटे वडे खातो ना तेव्हा मला असं वाटतं की मी सातारा सांगली पुणे कोल्हापूरला पोहोचलोय. इश्श काहीतरीच काय कुठे तुम्ही कोल्हापूरला वगैरे अगं पोहोचलात? खरंच तुझ्या हातात काय जादू आहे माधवी. काय चव आहे तुझ्या हाताला. हे हात मला दे माधवी. हे हात मला दे. भिडे अंकल भिडे अंकल भिडे अंकल भिडे अंकल. अरे टप्पूस आहे ना. अरे मुलांनो या ना. काय झालं. भिडे अंकल आम्ही तुम्हाला पैसे तर दिलेच होते. हे घ्या गणपती डेकोरेशनचा सगळा हिशोब यातच आहे. आणि बिलिंगच्या बाबतीत काही क्वेरीज असतील तर आम्हाला विचारू शकता. टपूसेना हा हिशोब राहू द्या बाजूला. तुम्ही सगळ्यांनी गणेशोत्सवाचं इतक्या चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं की मला पूर्ण विश्वास आहे की हिशोब सुद्धा परफेक्टच असतो. खरं सांगू तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू भिडे अंकल. वा 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 मुलांनो मजा आहे तुमची. साक्षात तुमचे शिक्षक तुमची प्रशंसा करतायत बघा. माधवी खरा शिक्षक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्यांची प्रशंसा करतो. आणि यावेळी टपूसेनाने कामगिरीच अशी केली आहे की ते प्रशंसेचे हकदार आहेत बाबा. खरंय खरंय. बाबा गणेशोत्सवासाठी फक्त तुम्हीच नाही तर पूर्ण सोसायटी आमची प्रशंसा हा, हो, करते. हा, करायलाच पाहिजे. सोनू दे ना ते. हो, हो दे ना. आई बाबा तुमच्यासाठी टप्पू सेनाकडून गणपती बाप्पांचा प्रसाद. हो हो अहो काय बघू. काय सुरेख आहे. हो 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 मस्त आहे ना. हो गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं. आणि सोबत सरस्वती आणि लक्ष्मी देवी सुद्धा आहे. हो पण हे कशासाठी. भिडे अंकल यावेळी टप्पू सेना सगळ्या सोसायटी मेंबर्सना प्रसाद म्हणून गणपती बाप्पाचं नाणं देत आहे. होय. अरे वा, वा वा. वा 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 टप्पू सेना हे चांदीचं नाणं देऊन तुम्ही यावर्षी गणेशोत्सवाला एकदम अविस्मरणीय बनवलं. थँक्यू थँक्यू. नाही खरंय एवढ्या वर्षांपासून मीही गणेशोत्सवाचं आयोजन करतोय पण माझ्या डोक्यात ही कल्पना कधीच आली नाही. खरंय. खरंच टपूसेना तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच कौतुकाला शब्द कमी. हो हो खरंय खरंय. मुलांनो तुम्ही बसा हा मी गरम गरम मस्त बटाटे वडे घेऊन येते. अगं आणायची काय गरज आहे माधवी. आहेत ना हे वडे कुठे आहेत. माधवी काकू बटाटे वडे मस्त झाले तो. काय यार गोली. वड्या गोळ्या कमाल आहे बाबा याची खरंच. काय कमाल आहे मुलांना. अरे मुलं ही देवाचं रूप असतात हे तर ऐकलं होतं पण आज हे नाणं देऊन तुम्ही सिद्ध केलं. देवाचा आशीर्वाद दिलात आम्हाला. थँक्यू थँक्यू. अरे थँक्स टू यू. खूप सुंदर आहे टप्पू सेना थँक्यू सो मच. अरे चांदीचं नाणं तर खूप छान आहे. थँक्यू. खूप छान. चला फ्रेंड्स चला चला जाऊया. चला चला चला. बाय बाय. अरे वा 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 खूपच छान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूपच छान. अरे खोली तुम्हाला तू thank you, पण. तुम्ही हो खूप ना. ये. सोनू हे घ्या. अरे वा खूपच छान. चांदीचं नाणं. वा. अरे वा वा टपूसेना. थँक्यू. खूप छान. Thank you. थँक्यू खूप सो मच. होय होय बल्ले बल्ले बल्ले. होय, 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 होय. अरे वा बल्ले बल्ले शाबास. चला चला अजून इतरांच्या घरी जायचंय. ओय मित्रांनो यावेळी आपल्या टप्पू सेनाने तर कमालच केली. किती चांगल्या प्रकारे गणपतीचा उत्सव साजरा केला.
आणि वरून सगळ्या सोसायटी वाल्यांना आशीर्वाद म्हणून ओय प्रसाद स्वरूप गणपती बाप्पाचं सोन्याचं नाणं सुद्धा दिलं. काय तुला सोन्याचं नाणं मिळालं? हो पोपू, मला तर सोन्याचं नाणं मिळालं. अरे भाऊ जेठालाल, मला तर चांदीचं नाणं मिळालं. अरे भाऊ मला सुद्धा चांदीचंच नाणं मिळालं आहे. मग याला सोन्याचं नाणं कसं काय मिळालं? मला काय माहित भाऊ. अरे आम्हाला पण चांदीचंच नाणं हो. मिळालं यार. मला पण चांदीचं नाणं मिळालं आहे. कसं वेड्यात काढलं. ओय मित्रांनो, मी तर मस्करी करत होतो. ओ यारो, ओय आपली टप्पू सेना एकदम सोन्यासारखी आहे. मग त्यांनी दिलेली वस्तू सुद्धा सोन्यासारखी झाली की नाही? हो हो बरोबर आहे बरोबर आहे. हो हो सावजी भाऊ, तुम्ही म्हणताय ते तर बरोबर आहे, पण तुम्ही जे प्लंबिंग आणि मोटर रिपेअरिंगच्या कॉन्ट्रॅक्टचं बजेट दिलंय ते खूप जास्त आहे. सोसायटी इतकं अफोर्ड करू शकत नाही भाऊ. हा, जर तुम्ही बजेट कमी करत असाल तर मी हॅलो 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 बघा, बजेट कापायला सांगितलं तर फोनच कट केला. बरोबर आहे. दे हा, दे, द्या, दे. द्या. घ्या भावा घ्या, हा सोडा टप्पू सेनेच्या नावावर घ्या. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. ते प्लंबिंग आणि मोटर रिपेअरिंगच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 20% वाढ झाली आणि पाणी आणि विजेमध्ये 10% वाढ झाली. त्यामुळे आता आपल्याला मेंटेनन्सचे दर महिन्याला 50 रुपये वाढवावे लागतील. काय काय भाऊ भिडे, जेव्हा बघावं तेव्हा मेंटेनन्स वाढवण्याबद्दल तू बोलत असतोस. ओय भिडू, जेव्हा आनंदाची गोष्ट असते तेव्हा तू त्याला पंक्चर का करतोस रे? मग हो भिडू, म्हणजे भिडे काय सारखं ते सोसायटीचं टेन्शन घेऊन फिरत असतोस भिडे. तुझ्यापेक्षा तर ती पोरं बरी. हो बरोबर बरोबर आहे. यात काय बरोबर आहे? अरे भाऊ, मुलांना आपल्या सोसायटीकडून कमी बजेट मिळालं तरी मुलांनी विचारून स्वतःचं डोकं वापरून कसं फर्स्ट क्लास आयोजन केलं की बजेटचा त्यांना त्रासही नाही झाला आणि सगळं किती छान झालं. हा, आणि वरून टप्पू सेनामुळे आपल्या सोसायटीला किती फायदा सुद्धा झाला. आणि प्रसाद म्हणूनच सगळ्या सोसायटीला गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं सुद्धा ओय मिळालं. हो ना. बरोबर बरोबर. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, 6 वर्षापासून आपण सोसायटीचा गणपती उत्सव साजरा करतो. यावेळी 7व्यांदा. आजपर्यंत प्रसादात चांदीचं नाणं मिळालं असं कधी झालंय का? कधी कधीच नाही, कधीच नाही. नेवर नेवर. पहिल्यांदा असं झालं. मानावं लागेल की टप्पूने हे दाखवून दिलं की टप्पू एक सक्सेसफुल बिझनेसमॅनचा मुलगा आहे. करेक्ट आहे मेहता साहेब, करेक्ट आहे. जेठालाल, वाईट नको वाटून घेऊ, पण टप्पू मोठा झाल्यावर तुझ्यापेक्षाही जास्त हुशार बिझनेसमॅन बनणार नाही आहे. नाही, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? मला माहित आहे. आमच्यात तर एक म्हण सुद्धा आहे की मोर ना इंडा चितरवा न पडे. म्हणजे काय? म्हणजे असं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना बाबा. म्हणजे अरे म्हणजे असं की अय्यर भाऊ, माशाच्या पोराला पोहायला शिकवावं लागत नाही. अरे हा, टप्पूच्या तर रक्तातच बिझनेस आहे ना, ट्रेंड आहे तो. अरे भाऊ, हे तर तेच झालं ना की शिक्षकांपेक्षा जास्त हुशार त्यांचे विद्यार्थी निघाले. अगदी बरोबर पोपटलाल. म्हणून अशा प्रसंगासाठी म्हणतात ना, गुरु गुळ राहिला आणि चेल्यांची साखर झाली. अरे म्हणूनच मी तर म्हणतो भाऊ भिडे, तू ना टप्पू सेनाकडून शिकवणी घ्यायला हवी. काय म्हणताय भावांनो? ओय होय पोपू, बरोबर, म्हणतोयस, बरोबर, बरोबर आहे, हो, अगदी हो. बरोबर आहे. पोपटलाल, तुला म्हणायचंय काय? ओय पोपू म्हणतोय आतापासून ओय तू टप्पू सेनाकडून शिकवणी घ्यायलाच पाहिजे. अरे भाऊ भाऊ भाऊ, चेष्टा नाही, चेष्टा नाही. भाऊ भिडे, तू या सोडी आणि पोपटचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हा, अरे भिडे आपला खूप चांगला सेक्रेटरी आहे आणि सोसायटीचा कारभार खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. करेक्ट. नाही पण जेठालाल, एक कमी तर आहेच ना भाऊ. कोणती? भाऊ प्रत्येक वेळेला सोसायटीकडे फंड नाही म्हणून सगळ्यांना टेन्शन देत बसतो. ओ हा यार, दरवेळी नवीन नवीन नियम आणि अटींचं पत्रकच काढतो हा. हो बरोबर आहे. पॅसेजचा लाईट इतक्या वाजता बंद झाला पाहिजे, पाणी या वेळेपासून या वेळेपर्यंतच येईल. म्हणजे हे काय आहे सगळं? बरोबर बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर हाती भाऊ. कधी कधी तर मला असं वाटतं जेठालाल की कुठल्या सोसायटीमध्ये नव्हे, एखाद्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतोय आणि हा सेक्रेटरी तिथला वॉर्डन आहे. ओय यारो, मी काय म्हणतोय, ओय भिडू आता रिटायर झाला पाहिजे.
अरे अरे भिडे अरे काय तुम्ही काय केलंस तू सोडी? ओय काय झालं जेठाप्रा, मी काही जास्त बोललो का? हो मग खूपच जास्त झालं भाऊ. ओ तेरी, ओ भिडू, ओय नाराज होऊ नको, जरा जास्तच बोललो यार. सॉरी. ओय तू एक काम कर, रिटायरमेंट नको घेऊस, काही दिवसांसाठी सुट्टी घे. अरे भाऊ तू राहू दे. भिडे ऐक भिडे. अरे काय झालं? अरे भिडे भिडे ए भिडे भिडे अरे भिडे थांब. अरे भिडे ऐकणारच थांब की नाही? ना. माझं ऐक ना. अरे भिडे. भिडे ए भिडे. काय करतोयस भिडे? असं मित्रांवर असा काय रुसलायस की एवढा लगेच अरे निघून बाबा आलास? सगळे असंच निरागस चेष्टा करत होते. हा. निरागस चेष्टा. हो. मी सोसायटीला स्कूल सारखं चालवतोय किंवा सोसायटी एक हॉस्टेल आहे आणि मी वॉर्डन आहे, मला काहीच येत नाही, मला रिटायर झालं पाहिजे, ही निरागस चेष्टा आहे. हे बघ बाबा राग घेऊन टाक आणि चल सोडा. राग? चल, चल. राग तर मला अजून आलाच नाहीये मेहता साहेब, पण आता येईल बघा तुम्ही. अरे नाही, अरे भिडे, अरे अरे भिडे ऐक. भाऊ भिडे हे बघ भिडे समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून तर आता तुम्हाला घ्यायचंय अरे. आणि मी समजावूनच राहीन. अरे भिडे तयार राहा. अरे भिडे अरे, अरे ऐक भिडे. ना. अरे हा तर धमकी देऊन गेला जेठाला. हो मग देणारच ना. काय गरज होती चेष्टा करायची की तो सोसायटीला हॉस्टेल सारखा चालवतो? अरे पण मी एकट्यानेच चेष्टा थोडीच केली, तुम्ही सगळ्यांनी केली. चेष्टेची सुरुवात असा डोळा मारून नाही सॉरी हा वाला डोळा असा डोळा मारून कोणी केली? तुम्ही ट्रेन सुरू केली आणि सगळे चढले. जर तुम्ही ट्रेन सुरूच केली नसती तर अजूनही भिडे प्लॅटफॉर्मवरच उभा असता ना. मग आता तुला काय हवंय माझ्याकडून, मी काय करू? अरे जावा त्याला समजावा बाबा. अरे आपण समजावण्याचा प्रयत्न तर करत होतो, तो ऐकायलाच तयार नाही, तर आपण काय करणार जेठालाल? मग आता फक्त देवाकडे प्रार्थना करूया की तो थोडा थंड व्हावा. देव त्याला सद्बुद्धी देवो आणि थोडी विनोद बुद्धी सुद्धा. विनोद बुद्धी, चेष्टा मस्करीची समज. आणि तुम्हाला कधी कोणत्या अर्थाने डोळा मारायला हवा याची पण समज देवो. सॉरी. आता फक्त जिग्नाचे पैसे देणार आहेत आम्हाला. निघ ना. काय हो, काय झालं? अहो काय झालं? काय नाही झालंय. ठीक आहे. अगं बरंच काही झालंय. मग मी तेच विचारते तुम्हाला, काय झालं? सोडा शॉपवर काहीतरी गडबड झालीये? शांतपणे सांगा, काय झालं? माधवी चांगुलपणाचे दिवसच नाहीये. का? तुला माहितीये ना, एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी सोसायटीसाठी प्रमाणापेक्षा किती जास्त काम करतो ते. इश्श, ते मलाच काय, सोसायटीतल्या सगळ्या लोकांना माहितीये की तुम्ही किती काम करता. फक्त माहितीये, कोणी मान्य करत नाही माधवी. म्हणजे इतक्या वर्षांपासून एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी जी मेहनत केली आहे त्याची काही पर्वाच नाहीये. मान्य आहे की टप्पू सेनाने या वर्षी गणपतीचं खूप चांगलं आयोजन केलं, सगळ्यांना चांदीचं नाणं दिलं, सगळे सोसायटीवाले मिळून त्यांच्या कौतुकांचे पाठ वाहत आहेत. मान्य आहे, मला मान्य आहे. पण त्यांच्या समोर माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट दाखवत आहेत. म्हणे की मी नेहमी फंडसाठी रडत असतो, पाणी आणि विजेसाठी बडबड करतो, मेंटेनन्स वाढवण्याच्या मागे असतो, आणि बोलतायत की मी सोसायटीला स्कूल सारखं बनवलंय. पण बरोबर बोलतायत सोसायटीवाले. बरोबर बोलताय. तू पण हेच बोलतेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. अहो माझं बोलणं तर ऐकून घ्या पूर्ण. तुम्हाला माहिती तुमचा प्रॉब्लेम काय आहे? अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम माझ्यातच आहे. तुम्ही प्लीज माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आधी. हं? तुम्ही ना कधी कधी सेक्रेटरी वरून शिक्षक बनून जाता अचानक. म्हणजे जसं स्कूलमध्ये मुलं उशिरा येतात तर शिक्षक त्यांच्यावर रागवतात की नाही, तसंच सोसायटी वाल्यांपैकी कोणीतरी मेंटेनन्स लेट भरला की तुम्ही त्यांच्यावर रागवता, बरोबर? जसं स्कूलमध्ये रूल तोडल्यावर शिक्षक मुलांवर रागवतात की नाही, तसंच सोसायटी पैकी कोणी रूल तोडला तर तुम्ही त्यांच्यावर फाईन लावता की नाही? म्हणजे तुझं म्हणणं काय आहे माधवी, की मी सोसायटीचे सगळे नियम कायदे कपाटामध्ये बंद करू आणि सोसायटीचा कारभार असाच चालवू, हो ना? नाही, असं नाही मला म्हणायचं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी तुम्ही चांगले आणि लाडके शिक्षक बनून पण सोसायटी चालवू शकता ना, नाही का? चांगला आणि लाडका शिक्षक म्हणजे तुम्ही बसा, मी तुम्हाला सगळं समजावते. आता
शांतपणे समजून घ्या. असं समजा की ही सगळी सोसायटी एक स्कूल आहे. अगं सोसायटी स्कूल कशी अहो, असू शकते? समजायला काय जातंय? हाताची घडी तोंडावर बोट बरं. आता असं समजा की ही सगळी सोसायटी एक स्कूल आहे, ज्यात तुम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांना शिष्टाचाराचे आणि भाऊबंदाचे धडे शिकवता. स्कूल फीसच्या ऐवजी तुम्ही त्यांच्याकडून मेंटेनन्स घेता. पण मुलं काय शाळेत फक्त शिकायलाच जातात? नाही ना. शाळा मुलांसाठी रोज रिसेस ठेवतात, फ्री पिरियड ठेवतात, पिकनिकला घेऊन जातात त्यांना, जेणेकरून मुलांचं स्कूलमध्ये मन रमेल. तसंच तुम्ही सोसायटी वाल्यांकडून मेंटेनन्स घेता, फाईन लावता, पण त्याच्या बदल्यात कधी तुम्ही सोसायटी वाल्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय? यस माधवी, आता माझी ट्यूब पेटली. तुझं म्हणणं माझ्या डोक्यात घुसलंय. आता तू बघ, हा आत्माराम तुकाराम भिडे या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी कसं सोसायटीला खुश करतो ते. शाबाश. तसं तुम्ही कसं खुश करणार आहात सोसायटी वाल्यांना? ते सरप्राईज. असं काय? मला सांगायला काय आहे? ठीक आहे, सांगतो, पण कोणालाच कळता कामा नये. हं? नाही नाही, अजिबात नाही. अगं बाई 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 बाई, तुम्ही हे सगळं करणार आहात? आज आता बघ, हा आत्माराम तुकाराम भिडे या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी कसं अख्ख्या सोसायटीला खूप मोठं सरप्राईज देतो ते. काय झालं जेठ्या? हा? एवढा चिंतेत का दिसतोय? तो भिडे बापूजी. काय झालं भिडेला? नाही नाही, झालं काही नाही. काय झालं की आता अब्दुलच्या दुकानावर सोडा पिता पिता सगळे थोडं हलकी फुलकी चेष्टा करत होते भिडे सोबत सोसायटीच्या कामावरून. त्या सोडीकडून जरा जास्तीची चेष्टा झाली तर भिडे नाराज झाला आणि रुसून तिथून घरी निघून आला. मग मला भीती आहे की उद्या तो कुठेतरी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा देऊ नये. उद्याचा दिवस खूप अवघड जाणार आहे. मला वाटतं की उद्याचा दिवस खूप चांगला जाणार आहे. हं? भिडे भाऊ असं काहीच नाही करणार. ते खूप चांगले आहेत. बघा, उद्या सकाळी ते ह्या गोष्टीला विसरून जातील. जेठालाल, भिडे, तू माझ्यासोबत भांडण करायला का आलायस? मी तुला असं काही म्हणलं पण नाही. मी तर उलट तुझ्याबद्दल चांगलंच बोललो होतो की भिडे चांगला सेक्रेटरी आहे, आपलं काम वगैरे व्यवस्थित सांभाळतो. जेठालाल, मी तुझ्याशी भांडायला नाही आलोय. खरं तर मी तुम्हा सगळ्यांना हे बेसनाचे लाडू द्यायला आलोय. माधवीने तिच्या हाताने बनवलेत. हे घे. बेसनचे लाडू का? आधी तोंड तर गोड कर जेठालाल. का काय सगळं सांगतो ते. हे घ्या दयावहिनी. हं. हे घ्या बापूजी. हा तर सांगतो. मी आत्माराम टप्पू राहिला ना. हा टप्पूच्या नावाचा. हा, द्या. तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने तुम्हा सगळ्यांना उद्या एक अप्रतिम सरप्राईज देणार आहे. अप्रीतम सरप्राईज? जेठालाल, अप्रीतम नाही. त्याला वेलांटी प्रला नाही. आणि हे सरप्राईज असं आहे जे की गोकुळधाम सोसायटीच्या इतिहासात ना कोणी पाहिलं असेल ना कोणी ऐकलं असेल. भिडे, आता अब्दुलच्या दुकानात सर्वांनी तुझ्यासोबत चेष्टा केली, त्याच्या बदला तू चेष्टेने तर. नाही जेठालाल, मी चेष्टा करत नाहीये. मी खरंच सिरियस आहे. मी सोसायटीच्या वतीने पूर्ण गडा कुटुंबाला आमंत्रण द्यायला आलोय. भिडे भाऊ नक्की येऊ आम्ही. एक मिनिट, सोसायटीच्या वतीने तू कोणत्या खुशीत सरप्राईज देतोयस बाबा? जेठालाल, उद्या सकाळी 9 वाजता सगळं कळेल. तुम्ही सगळे सकाळी 9 वाजता तयार होऊन सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये पोहोचा. हा, जरूर. अरे काय जरूर? मला सकाळी 9 वाजता दुकानात जायचं असतं. हो जेठालाल, मला माहिती आहे की तुला दुकानात जायचं असतं, पण उद्याचा एक दिवस तू दुकान बंद ठेवू शकतोस का? इट्स अ रिक्वेस्ट. काय, मी नटू काका आणि बाघालाही फोन केला होता इन्व्हाइट करण्यासाठी, तर ते म्हणाले की जर शेठजी दुकान बंद ठेवतील तर ते नक्की येतील. ठीक आहे,
उद्या एक दिवस जेठ्या दुकान बंद ठेवेल. अरे थँक्यू व्हेरी मच बापूजी. थँक्यू. हा तर मग उद्या सकाळी ठीक 9 वाजता भेटूया. ओके, गुड नाईट. अरे सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं? पण भिडे भाऊ काहीतरी हिंट द्या ना. असं अचानक कसं काय ठरलं सरप्राईज द्यायचं? हा हिंट देऊ शकतो मी वहिनी. हा हिंट ही आहे की उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हा सगळ्यांना तयार होऊन कंपाऊंड मध्ये यायचं. तिथे तुम्हाला कळेल सगळं. अरे काही उद्या सकाळी 9 वाजता तर भिडे मास्तर मी प्लंबरला बोलवलंय. बाथरूम मध्ये पाण्याचं लिकेज होत आहे, त्यामुळे तो रेती सिमेंट ते सगळं घेऊन येणार आहे. हा ठीक आहे, काही हरकत नाही. त्याला फोन करून सांगा की उद्या येऊन सामान ठेवून जा आणि परवा येऊन रिपेअर करून जा. पण उद्या सकाळी तुम्हाला सरप्राईज साठी यायचंय म्हणजे यायचं आहे. भिडे काका, सरप्राईज आहे म्हणजे खाण्यापिण्याचा बंदोबस्त पण असेल ना? बरोबर बोललास, बरी आठवण केलीस बाळा. भिडे खाण्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही निश्चिंत राहा आती भाऊ, याची खूप चांगली व्यवस्था केली आहे. हा सगळा खर्च सोसायटीच्या फंड मधून तर होतोय. अरे वा वा, एकमेव सेक्रेटरी साहेब, अप्रतिम सरप्राईज सोसायटीच्या फंड मधून, एकदम कमाल आहे. हा? मग त्या सरप्राईजचं निमंत्रण द्यायला इथे आलोय मी. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हा सगळ्यांना सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये यायचंय. अरे भाऊ, तू सरप्राईज देतो ही चांगली गोष्ट आहे, पण मी कसा येऊ शकतो? उद्या मला सकाळी तर ऑफिसला जायचंय. काय मेहता साहेब, सोसायटीसाठी एक दिवस ऑफिस मधून सुट्टी नाही घेऊ शकत तुम्ही? अरे भाऊ, सुट्टी घ्यायचा म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात. एक दिवस तारक येतील, तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोडा. अगं, पण तुम्ही अंजली- ऑफिस मधून सुट्टी घ्यायची हा आपल्या सोसायटीचा विषय आहे. हा शाबास. आता याच विषयावर लाडू घ्या अंजली वहिनी. थँक्यू सो मच. अरे ठीक आहे, खा. फक्त एकच हा, तुम्ही परत द्या बघू. घेतो मग मी नाही घेत. अरे नाही माधवीने स्वतः बनवले, तुम्हाला खावेच लागतील. थँक्यू, पण हे तरी सांगा की सरप्राईज आहे तरी काय? बबिताजी, आय एम सॉरी, पण या सरप्राईजचं कारण काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. उद्या सकाळी तुम्हाला समजेल ना. पण आत्माराम, तू मला उद्या सुट्टी घ्यायला पण सांगत आहेस आणि सांगत पण नाही की विषय काय आहे. मी सोसायटीचा ट्रेजरर आहे. ऍटलीस्ट मला तरी माहित पाहिजे की सरप्राईज काय आहे. अय्यर, डोंट वरी, मी सोसायटीचे रूल्स आणि रेग्युलेशन्स लक्षात घेऊनच हे सरप्राईज प्लॅन केलंय. मला कुणीही विरोध करणार नाही. ओके भिडे भाऊ, मला कळतंय की हे खूप मोठं सरप्राईज आहे, पण किचू टाकतो बोलून. काय ते? म्हणजे काहीतरी सांगा, काहीतरी बोला ना. सॉरी, नाही सांगू शकत. तुम्हाला सकाळी 9 वाजता कळेल ना. तुम्हाला सकाळी 9 वाजता छान रेडी होऊन यायचंय आणि त्याच खुशीत हे लाडू खायचे. अरे हे काय भिडे, तू सोसायटीची एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवल्याशिवाय हे एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलंस? बाबा, मी याचा विरोध करतो. हे सरप्राईज कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ठीक आहे पोपटलाल, पण सरप्राईज कॅन्सल नाही होऊ शकत. काय ना की सोसायटी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सरप्राईज देते. तुला नसेल यायचं तर नको येऊस. तुझं नाव मी कॅन्सल करून टाकतो. अरे बाबा, नाही नाही नाही. अरे बाबा, सोसायटी एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी करताय आणि माझी सोबत नाहीये, असं कधी झालंय का? मी कधी विरोध केलाय कधी? छे, कधीच नाही. मग बाबा, तू इतका फोर्स करत असेल तर मी नक्की येईन. ठीक आहे, मग उद्या 9 वाजता कंपाऊंड मध्ये भेटूया. हं? सरप्राईज? शूचं सरप्राईज? मला काय माहित. ओय बिडू, ओय अब्दुलच्या दुकानात. ओय, मी जरा जास्तच बोललो की तू रिटायर हो. ओय प्लीज, माझ्या या बोलण्याचं वाईट वाटून उद्या सकाळी तू सगळ्यांसमोर रेजिग्नेशन लेटर तर नाही देणार यार. ओय, जर तू असं काही केलंस ना तर मी तुला सोडणार नाही. अरे बाबा सोडी, असं काहीही नाहीये. आणि जर असं असतं तर मी सगळ्यांना लाडू वाटले असते का? ओय, मग सरप्राईज काय आहे यार? हा भिडे भाई, जर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळेल की कसं तयार व्हायचंय ते? रोशन वहिनी, तुम्हाला छान तयार होऊन कंपाऊंड मध्ये पोहोचायचंय. तुम्हाला तिथे समजेल. आम्ही नाही येणार. का? आपण का? ओय, आधी तुझ्या स्टाईल मध्ये आम्हाला इन्व्हिटेशन तर दे. ओ हो, असं आहे होय. मग ठीक आहे. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, संपूर्ण सोडी कुटुंबाला आमंत्रण देतो की उद्या सकाळी तयार होऊन 9 वाजता कंपाऊंड मध्ये पोहोचायचं. मग उद्या शॉप 9 वाजता. ओय ओय, चला चला चला. ओय बिडू. बस 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 बस. ओय ओय, तुझं घड्याळ बघ, घड्याळ. शार्प 9 वाजता सांगितलं होतंस ना. आम्ही 9च्या आधीच आलो की नाही बघ. सोडी, व्हेरी गुड, क्या बात आहे. चल चल, बस मध्ये बस. बस भिडे काका, काय सरप्राईज आहे? गोगी बाळा, बस मध्ये बसा. सगळे आले की मी सांगतो. ओहो, बस. ओ, मला तर वाटतं की काहीतरी बल्ले बल्ले वाला सरप्राईज आहे. चला चला जाऊया. ओय, बल्ले 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 बल्ले. चला 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 चला. ओय, बल्ले 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 बल्ले.
होय 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 मजा येईल. वाटतं सरप्राईज. हो गुड मॉर्निंग आत्माराम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हाय भिडे भाऊ, आम्हाला लेट तर नाही झालं ना? नो नो अच्छा 9 वाजलेत. आता सांगा की सरप्राईज काय आहे? सरप्राईज तिथे आहे. हं? त्या बसमध्ये जा बसा जा. पण बस मध्ये कसलं सरप्राईज आहे? कळेल तुम्हाला. जा 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 बसा पटकन. जा, सांगतो जा, सांगतो अरे. जा 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 पटकन पटकन. कमॉन कमॉन कमॉन. या आजोबा या. हा या बापूजी ये टप्पू. भिडे अंकल आम्ही आलो. सांगा काय सरप्राईज आहे? जा जा बस मध्ये जाऊन बसा मग सांगतो. अरे वा बस. मग काय सरप्राईज असेल? टप्पू चला चला आजोबा चला 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 चला. अरे भिडे आहा. कसा दिसतोय मी? परफेक्ट. तयार झालो मी. आता सांग काय सरप्राईज आहे? सरप्राईज बस मध्ये आहे. जा जा बस जा. बस मध्ये सरप्राईज आहे. हो जा बस चालली आहे. जा पटकन बस बस. सुट्टी आहे. अरे अरे जा, जा, थांबा जा, थांबा पटकन बाबा जा. मी पण येतोय. हो हो तुम्ही येताय जा, का? जा, जा. हो आलो 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 चल चल चल. चला हाती भाऊ पटकन. अरे वा भिडे मास्तर आम्ही तर आलो पण बाकी कोणी दिसत नाहीये. बरेच लोक आले आहेत त्या बस मध्ये बसले आहेत. तुम्हालाही बसायचंय. जा जा. बसमध्ये? पण बसमध्ये का? अं? भिडे अंकल बस मध्ये का? गोली गणेशोत्सवात मी किती वेळा विचारलं होतं की काय डेकोरेशन करणार आहात, तर तुम्ही काय म्हणालात की तुम्ही आंबे खा कोई कशाला मोजताय. मी पण तेच म्हणतोय की तुम्ही आंबे खा कोई कशाला मोजताय. चला चला चला. काही हरकत नाही. बस तर बस. मज्जा चला करूया. चला. हो यस. चला 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 चला. हो 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 भिडे साहेब Good काय morning. कमाल या, या, आहे. या. आता सांगा काय सरप्राईज आहे. आम्ही तयार आहोत. हो, सरप्राईज लवकर बस सांगा. मध्ये आहे. तिथे बस आहे. तुम्हाला तिथे जाऊन बसायचं. बस वगैरे यार काय विषय काय आहे. कुठे घेऊन जातोय. सगळं कळेल. अरे जा, सांग जाऊन ना यार बसा. एकदा. तुम्ही बसा तर आधी. आत्माराम तुकाराम भिडेजी. ओहो आलो आलो आम्ही. गुड मॉर्निंग भिडे भाऊ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता तुम्हाला नाही म्हणू शकत लेट लतीफ. नाही नाही जेठालाल नक्कीच म्हणू शकतो. मी 9 वाजताची वेळ दिली होती आणि आता 9:05 झाली आहेत. म्हणजे तू 5 मिनिटं लेट आहेस. 5 मिनिट लेट नाही मी 25 मिनिट लवकर आलोय. काय ते? मुंबईमध्ये 9 म्हणजे 9:30 असं असतं. तर म्हणायचं तर हे म्हण की मंडळ आपला आभारी आहे. ठीक आहे बाबा चूक झाली. मंडळ आपला आभारी आहे. या हो पण भिडे भाऊ सरप्राईज काय आहे आता तरी सांगा. माहितीये का टपूच्या पप्पांना हा विचार करून करून झोपच आली नाही रात्री. खरंच. दयावहिनी तुम्ही आधी बसमध्ये बसून घ्या. बाकी सगळे बसले. तुम्हाला समजेलच. ओ हो बस मागवली आहे. अरे भाऊ बस मध्ये बसून कुठे घेऊन जाणार आहे ते तरी सांग. बसमध्ये बसा तरी सगळं समजेल तुम्हाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. या नट्टू काका बाघा बावरी या. थँक्यू भिडे भाऊ थँक्यू. तुमच्या सरप्राईज मध्ये तुम्ही आम्हाला सुद्धा सामील केलं. थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यू काय बागा. तुम्हाला तर बोलवायचंच होतं मला. तुम्हाला न बोलवून कसं चालेल. शेवटी जेठालालचं दुकान तुम्हीच तर चालवता. सॉरी चेष्टा करतोय. अरे नाही चेष्टा काय बरोबर आहे भाऊ. जसं माधवी वहिनींच्या लोणचं पापडचा बिझनेस तूच चालवतोस. कळलं. चला 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 चला. चला चला बस मध्ये जाऊ. बस गेली आहे. बस तिकडे आहे. कमाल आहे. चला चला. हा हा, या. चला हा. अरे 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 बस निघून जाईल असं ठकठक करू नकोस. Woohoo! आह. हो जमेल ना. नाही तर मला आपलं पुश करावं लागेल. चला थँक्यू. गेले. अरे वा वा. गेलो. चला 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 भाऊ चला.